नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत आणि या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातमी 36 जिल्ह्यांची पाहणार आहोतच, मात्र आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी आधी पाहूयात. छत्रपती संभाजीनगरामध्ये आज तब्बल 7 वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीची प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं दुष्काळाचा दाह सहन करणाऱ्या मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत सुमारे 40,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांचं पॅकेज जाहीर करण्यात येणार आहे आणि यात प्रामुख्याने सिंचन असेल किंवा रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा औचित्य साधत छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि या निमित्तानं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सर्वच मंत्री आज शहरामध्ये असणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणते विषय चर्चेस येऊ शकतात? तर मंत्रिमंडळ बैठकीचं कार्य वृत्त कायम करणं, त्याचसोबत राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा आढावा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाईल. तर डॉक्टरांच्या मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भातला देखील निर्णय होऊ शकतो. सौर ऊर्जा लाभाची योजना, त्याचसोबत आयत्या वेळी काही महत्त्वाच्या विषयांवरती सुद्धा चर्चा होऊ शकते. शाळांसाठी दत्तक शाळा योजना, अशा काही विषयांवरती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. तर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये जी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे तब्बल 7 वर्षांनंतर, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयांवरती चर्चा होऊ शकते त्याचा आपण आढावा घेतला आणि आता थेट जाऊयात. थेट छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, किती वाजता बरोबर या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल आणि त्या आधीचं काय वातावरण आहे? बैठकीला अंदाजे सुरुवात 11 वाजता सुरू होईल. त्याआधी बरेच कार्यक्रम आहेत सीएमचे. त्यानंतर या ठिकाणी बैठकीला येतील. आपण बघतो की बैठकीची पूर्ण तयारी झालेली आहे. स्मार्ट सिटीचं ऑफिस आहे औरंगाबादचं आणि या ठिकाणी बैठक होणार आहे. सगळे मंत्रिमंडळ या ठिकाणी येईल आणि 11 वाजता बैठक सुरू होईल आणि 2 वाजेपर्यंत 11 ते 2 असे बैठकीची वेळ आहे आणि बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. जसं आधी माहीत आहे की मराठवाड्यामध्ये जवळपास 7 वर्षानंतर ही बैठक होते आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष आहे, कारण दुष्काळाचा विषय असेल किंवा इतर सगळे विषय या ठिकाणी चर्चेले जातील. मात्र सरकारचं नेमकं आज काय काम होणार आहे? सरकारचं 6 मुद्द्यांवर काम होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये जे मागच्या बैठकीचे कार्यवृत्त कायम करणे हा मागच्या बैठकीतला. दुसरा आहे राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा आढावा, कृषी मदत व पुनर्वसन यावरती चर्चा होऊ शकते. आणि तिसरी चर्चेचा विषय असा होऊ शकतो की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती कम्युनिटी रिसोर्स पर्सन CRPच्या मानधनात वाढ करणे व फिरता निधी प्रति स्वयंसहायता समूह 30,000 याप्रमाणे लागू करणे हा एक तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. चौथा मुद्दा राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनावरील वरिष्ठ निवासी संवर्गातील डॉक्टरांना दरमहा 85,000 रुपये, तो एक विषय या ठिकाणी होऊ शकतो. आणि 5वा विषय डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाचा लाभ देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे यावर सुद्धा यात चर्चा होणार आहे. आणि 6वा मुद्दा राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक योजना राबविण्यास मान्यता प्रदान करणे. हे 6 सूचीनुसार या बैठकीचं कामकाज होऊ शकतं, हा आपला फक्त अंदाज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये आयत्या वेळेला भरपूर विषय येऊ शकतात, कारण मराठवाड्यातला सिंचनाचा विषय असेल किंवा नदीजोड प्रकरणाचा विषय असेल, वॉटर ग्रीडचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात मंत्रिमंडळामध्ये. सगळ्यात या 5 ते 6 विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो शेतकऱ्याशी निगडीत आहे तो पीक पाणी नुकसानीचा अंदाज या ठिकाणी
घेतला जाईल, कारण सकाळीच धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपल्याला इंटरव्ह्यू देताना म्हटलंय की पीक मदत आणि नुकसान यावर महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये. आपण असं म्हणू शकतो की या बैठकीचा महत्त्वाचा अजेंडा हा मुख्य असाच असू शकतो की कृषीबद्दल साधक बाधक चर्चा करणे आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जे काय नुकसान झालंय त्याबद्दलचं सरकार काय पाऊल उचलतं यासाठी यामध्ये चर्चा होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न जो आहे गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यावर सुद्धा फार मोठी घोषणा या ठिकाणी होऊ शकते किंवा मागच्या बैठकीमध्ये ज्या घोषणा झाल्या त्या घोषणेमध्ये काही सुधारणा करता येऊ शकते का याबद्दलही महत्त्वाचा विषय या बैठकीमध्ये येऊ शकतो. एकंदरीतच 6 बैठकीची सूची जरी असली तरी आयत्या वेळेला अनेक विषय येऊ शकतात. बैठकीचं ते फ्रीडम असतं, कारण आयत्या वेळेला कोण विषय मंत्रिमंडळातील काय महत्त्वाचा विषय येऊ शकतो तर त्यावर सुद्धा ती बैठक होऊ शकते. एकंदरीतच मराठवाड्यासाठी ही खूप आशादायक मंत्रिमंडळाची बैठक असू शकते. सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि 11 वाजता साधारण बैठकीला सुरुवात होईल, त्याआधी सुद्धा काही कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आता हळूहळू छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोचतंय. आणि यानंतर आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे देखील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत आणि अँबॅसेडर हॉटेलच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये संजय राऊत आणि शिवसेना आमदार संजय शिरसाट हे आमने सामने आले आणि यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं, एकमेकांची विचारपूस केली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पक्षाच्या बाबतीतला आणि चिन्हाच्या बाबतीतला निकाल लवकर लागावा ही आमची अपेक्षा असल्याचं मत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. विधानसभा अध्यक्ष जाणीवपूर्वक वेळगाडूपणा करतायत असा आरोप सुद्धा त्यांनी केला. निर्णय लागला नाही तर पक्षांतर बंदी कायद्याला काही किंमत उरणार नाही असं भास्कर जाधव म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आंदोलन केलं जात आहे. क्रांती चौकात उपोषण करणाऱ्या आंदोलकांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आणि यावेळी आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. 2019 साली लोकसभा निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्याचा दावा नवनीत राणांनी केला होता. यावरती आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. यशोमती ठाकूर यांच्यावरील पैसे घेतल्याच्या आरोपाची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती कोणताही ब्लॉक नसेल असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय. पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी फलाट क्रमांक 10 ते 14च्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. या फलाटांवरती 12 ते 18 डब्यांच्या एक्सप्रेस उभ्या राहू शकतात. मात्र फलाटांची लांबी वाढवल्यानंतर तिथे 24 डब्यांची एक्सप्रेस उभी राहू शकणार आहे. फलाट विस्तारीकरणाचं पहिल्या टप्प्यातील 45% काम पूर्ण झालंय. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1चं रुंदीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलं. त्यामुळे फलाट क्रमांक 2 बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात 2 महिन्यांनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील सर्व फलाटांचे क्रमांक बदलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या कामतघर ओवळी इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचं भूमिपूजन पार पडलंय आणि उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. आणि या रस्त्यावरती पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात होती. केंद्र आणि राज्य सरकारकडून या पुलासाठी प्रत्येकी 50% निधी दिला जाणार आहे. या पुलामुळे ओवळी कामतघर इथल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह ठाणे, डहाणू आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अप्पर वर्धा सिंभोरा धरण 100% भरलंय. धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून 1171 घनमीटर प्रतिसेकंद वेगानं वर्धा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाळा संपत आला तरी लातूरमध्ये अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. यातच लातूर जिल्ह्याची मुख्य जलवाहिनी असलेली मांजरा नदी कोरडीठाक पडल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. परतीच्या पावसानं जर जिल्ह्यामध्ये हजेरी लावली नाही तर पिण्याच्या पाण्याची देखील मोठी समस्या निर्माण होऊ शकते. लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं टाकलंय. सोयाबीनवरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे काढणीला आलेला सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत.
पावसाळा संपण्यास केवळ 15 दिवस शिल्लक असून राज्यामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 9% पाऊस कमी पडलेला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचं वितरण मात्र असमान आहे. राज्यामध्ये मध्य महाराष्ट्रात 21% आणि मराठवाड्यामध्ये 20% पावसाची तूट आहे. मुळशी तालुक्यात पावसानं शेतकऱ्यांना दिलासा दिल्यामुळे भात शेती जोमात आहे. मात्र बदलत्या हवामानाचा फटका भात शेतीला बसू नये यासाठी कृषी विभागानं कासारसाई इथे भातपीक शेतीशाळा घेतली आणि यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे खाद्यतेलाचे दर सध्या तरी मध्यम किमतीवरती स्थिर आहेत. जगभर तेलबियांचा मुबलक साठा आहे, त्यामुळे मागील 2 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घसरले असून आयात मात्र स्वस्त झाली आहे. राज्यामध्ये यंदा गाळप हंगामात ऊसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 एप्रिल 2024 पर्यंत राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारी अधिसूचना राज्य शासनानं जारी केली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसूचना काढली आणि त्यामुळे राज्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. एसटीतून प्रवास करताना नागरिकांचं मनोरंजन व्हावं यासाठी 2017 मध्ये प्रत्येक बसमध्ये मोफत वायफाय सुविधा देण्यात आली होती. परंतु आता करार संपल्यामुळे ही सेवा बंद पडली आहे. परिणामी प्रवाशांना आता प्रवासात करमणुकीपासून वंचित राहावं लागणार आहे. मुंबई पालिकेनं आगमनासह विसर्जनासाठी देखील सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यामध्ये यावर्षी सद्यस्थितीत 191 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून ही संख्या वाढवण्यात येणार आहे. तर नियंत्रण कक्ष, विसर्जन या ठिकाणी जीवरक्षक तैनात ठेवण्यात येणार आहे. गणरायाच्या आगमनाला अवघे 3 दिवस शिल्लक राहिल्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी विविध रंगी फुलांनी फुलबाजार सजलाय. पूजेसाठी तसंच सजावटीसाठी लागणारी फुलं खरेदी करण्यासाठी दादर आणि एल्फिन्स्टनच्या फुलबाजारात नागरिकांची झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवात वाढत्या मागणीमुळे झेंडूचे दर 60 ते 80 रुपये किलोवरती पोहोचण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्क झालेत. उत्सव काळात शहरासह उपनगरात तब्बल 6500हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटना टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. गणेशोत्सवात प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेच्या IRCTCनं जय्यत तयारी केली आहे. राज्यात धावणाऱ्या 5 वंदे भारत ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्तानं प्रवाशांना उकडीचे मोदक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना हा प्रसाद मिळावा यासाठी 4500 मोदकांची ऑर्डर देणार असल्याचं IRCTCच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भुसावळ कटनी एक्सप्रेस 8 दिवस रद्द करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अप डाऊन करणारे आणि व्यापारी दररोज या गाडीनं जात असतात. देशामध्ये विमानानं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येनं उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात एकूण 1,24,00,000 लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. चालू वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यात तब्बल 10,16,00,000 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद झाली आहे. नागपुरात वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपानं पुढाकार घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या योजनांमार्फत 150 ई-बसेसची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे PM ई-बस योजना सुरू करण्यात आली आणि मनपाला सुद्धा ई-बसेस मिळाव्यात म्हणून राज्य सरकारला मनपाद्वारे प्रस्ताव पाठवण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमधल्या वल्लभनगर एसटी डेपोतून कोकणासाठी 100 जादा एसटी सोडण्यात आलेल्या आहेत. या आगारातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटीचं बुकिंग फुल झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांची संख्या वाढली असल्यामुळे बसेस वाढवल्याचं आगार प्रमुखांनी सांगितलं. तुळजापूरच्या विकास आराखड्याला होणारा विरोध पाहता मंदिराच्या विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली आणि यावेळी धार्मिक पूर्व परंपरांचं पालन होईल अशा जागी दर्शन मंडप उभारा अशी मागणी करण्यात आली. नगर तुळजापूर राज्य महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आणि मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षांची बॅनरबाजी करण्यात आली. सुरेश बिराजदार यांच्या बॅनरवरती भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजपनंतर अजित पवार गटानं देखील धाराशिव लोकसभेवरती दावा सांगितल्याचं दिसून आलंय. गोंदिया शहरामध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झालेत. रस्त्यावरती बसणाऱ्या या जनावरांमुळे अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ होते, त्यामुळे प्रशासनानं त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. जामनेर शहरातील 12 गाड्या उत्सव संपन्न झाला. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. म्हसोबा मंदिरापासून ते पाचोरा रोडपर्यंत हा उत्सव साजरा झाला. ठाणे महापालिका हद्दीत साथीच्या आजारांनी डोकं वर काढले. गेल्या 1.5 महिन्यात डेंग्यूचे 73 आणि मलेरियाच्या 358 रुग्णांवरती शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील डेंग्यूनं 2 तर मलेरियानं 1 रुग्णाचा मृत्यू झालाय. ऐन सणासुदीत 7 रोगांचा ताप वाढल्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली इथे डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। शिरसोली इथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्ताचे नमुने घेणं, तापाची तपासणी करणं याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचं असून सिडकोला अतिरिक्त पाणी देता येणार नाही आणि पैसेही देणं शक्य नाही अशा स्पष्ट भूमिका पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतली आहे। सिडकोनं 108 कोटी परत द्या अथवा 90 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि बातम्यांसोबतच वेळ झाली इथे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। मंडळात